साताऱ्यातल्या कास पठारावर रेव पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। एका कुख्यात गुंडाकडून 20 साथीदारांसह रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं। नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला सुद्धा बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। औषध विभागाकडून 1,28,000 गोळ्या सील करण्यात आलेल्या आहेत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचा पवन चक्कीच्या गोदामामध्ये झालेल्या किरकोळ वादातून खून प्रकरणामध्ये आता अपडेट समोर येताना दिसत आहेत। पवन चक्कीच्या कंपनीकडे तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये नवीन गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल आहे। त्यामुळे या हत्येमागे पवन चक्कीमधील खंडणीचा तर बाद नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। ब्रेकिंग न्यूज समोर येते। वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कॅबिनेटमध्ये हे वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडण्यात आलं होतं आणि कॅबिनेटमध्ये याला आता मंजुरी मिळाल्याची माहिती आहे।